राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। 8:30 ते 9:30 एक तासच गुगल पे फोनपे चालतंय आणि ते बंद होते मानानेच। बघू काय होईल पुढे। आजची जी स्टोरी आहे ना, तुम्हाला खरं सांगू का की तरुण म्हणजे लग्न व्हायच्या आधी ही तरुण जी मुलं आहेत त्यांना स्त्री देहाचं एवढं प्रचंड आकर्षण आहे तुम्हाला सांगतो। आणि त्यांना ही गोष्ट डोक्यातच नाही की बाबा एक गरम मऊ स्त्रीदेह लोकाचा बरं का, आपला नाही घरातला लोकाचा, ह्याचं आकर्षण ही जीवसुद्धा घेऊ शकतं। अशा प्रकारची घटना घडली जिल्हा सोलापूर जिल्हा तालुका आहे मंगळवेढा आणि त्या ठिकाणचं मोरोळे नावाचं गाव, सलगर बुद्रुक आणि मोरोळे ही दोन गावं। आणि ही घटना ह्या दोन गावांशी संबंधित। त्या सलगर बुद्रुकमध्ये रामदास हिंगे शेतकरी माणूस, 2-2.5 एकर जमीन आणि शेती डिपेंड कुटुंब असलं की काय करायचं, त्यांनी 2-3 गाया पाळायच्या भाऊ का, इऱ्याचं पोतं लागलं येतंय शेतीला, किराणा बागला जातोय, लाईट बिल बागलं जातंय, वर चालू चलन शेतकऱ्याला काय असं महिन्याला सही हांडले केलं की गप्पा पैसे पडत नाही नोकरदारासारखं, शेतकऱ्याचं आयुष्य लय बेकार। ती चालू चलन आणि शेतीचं पीक म्हणजे असं आहे की मरणाचं गाला आधी बाजारभाव त्याच्या हातात नाही, ठेवलाच नाही तो। खरं सांगायचं तुम्हाला, ज्यावेळेस सगळ्या पिकांना हमीभाव जाहीर होईल ना तेव्हा, आता काही जण डायरेक्ट बोलतात की ते पुरवठा आणि मागणी त्याच्यावर डिपेंड आहे, ते शक्य नाही दुनियादारी, सगळे शक्य। तुम्ही इतर देशाचं उदाहरण घ्या, शेतकऱ्याला रिस्पेक्ट आहे दुसरीकडं, आता शेतकऱ्याच्या पोराला पोरगीसुद्धा कोण देत नाही, शेतकऱ्याची अवस्था आहे। जी लोक माईक पुढं पांढरे कपडे घालून तावातावाने बोलतात ना ही नेते मंडळी, हे जेव्हा बोलतात ना शेतकऱ्याबद्दल, म्हणजे त्याला काय कर्जमाफी दुनियादारी, हे ज्यावेळेस शेतकऱ्याच्या विरोधात बोलतात त्यांच्या पोटातसुद्धा शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न असतं। ही दुर्दैव आहे, खऱ्याची दुनिया नाही। रामदास हिंगे 2.5 एकर जमीन, ती शेती करायचं, ती दुधाच्या गाया सांभाळायचं, पण ह्या पारंपरिक धंद्यात त्यांची इच्छा होती की मुलांनी नाही नोकरी लागत ना, व थोडा आपला व्यवसाय करावा काहीतरी, ह्या दबाडक्याच्या धंद्यात नकोच बुवा। असं प्रत्येक बापाला वाटतं की आपल्या पोराचं आयुष्य मायापेक्षा बेटर काहीतरी थोडं चांगलं असलं पाहिजे। मग त्याचं कशाच केले, 12वी जाईल त्याची, म्हणला मला दुकान टाकायला, कशात दुकान टाकतो बघतो काहीतरी। याने दुकान टाकलं, म्हणजे हे केलं, ITI केली, मोबाईल विक्री आणि दुरुस्ती टाकलं दुकान। आणि ही थोडं बाजारपेठेला म्हणजे लोकसंख्येला जास्त मोठं गाव आहे सलगर, टाकलं दुकान। आता बरोबर ही गाव मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी आठवडे बाजार भरतो। गावाकडची परिस्थिती तुम्हाला सांगतो की आजूबाजूला 4-2 गावं जी बारकाली आहे तिथं काय आठवडे बाजार नसतो, कारण लोकसंख्या कमी असते। हां, आमच्या गावात सोमवारचा बाजार असतो, पण ह्या बाजारच्या दिवशी वडगावच्या लोकांचं तर बाजारला येतातच, पण शेजारी तुमची कुरळी असन, कुठं तुमचं फराटवाडी असन, नागरगाव असन, नांदगाव असन, ही 2-4 किलोमीटरवरची गाव आहे, ती लोक पण बाजारला येतात, आपल्या आठवड्याचा भाजीपाला घेऊन जातात। ह्या आठवडे बाजाराला तिथून जवळच असणारं मोराळे गाव आहे, तिथं एक बाई आहे, तिला सगळे, तिचं नाव आहे सुजाताबाई। बाई खाटका तशी, हा खाटका म्हणजे दिसायला खाटका आणि जरा जास्तच मोकळी डाकळी, कोणाचा स्वभाव कधी कसा असं सांगता येत नाही। घरी तिला नवराई, मुलंही, सासूही, सासराई सगळे, पण काहींचा स्वभाव म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, एखादं डोर कसं असतं की बाबा किती केलं तर ते पिकाव जाणारच, मन वढाळं उभ्या पिकातलं डोरं, अशी कविता आहे आपली। तसं वांढाळ माई होती, वांढाळ। आणि तिचा विषय असा होता की तिचा वैयक्तिक काही प्रॉब्लेम असू शकतो, असं काही नाही, दिसतंय तसं बऱ्याच वेळा नसतं, की कोण आपल्या पतीपासून समाधानी आहे, कोण आपल्या पतीपासून समाधानी नाही। बऱ्याच जणांना फोरप्ले कळत नाही, बऱ्याच जणांना इंटरफोर्स कळत नाही, आफ्टर प्लेचा तर विषयच येत नाही। ही इतकी ह्या शरीर संबंध ह्या गोष्टीला इतकं असा गुतडा करून ठेवला आहे दोऱ्याच्या गुंड्याचा लोकांनी की काहीच बोललं जातं त्याच्याविषयी। आणि ह्याच्यामुळं ही लफडी लाथाळी होणार आणि ह्याच्यामुळं खून पाडतात, ही किती भयानक गोष्ट आहे।
आणि हाई तर काहीच नाही त्याच्यामध्ये, साधी सरळ प्रोसेस आहे. ह्या घटनेमध्ये त्या बाईने बाजार दिवस होता, पिशवी घेतली, 500ची नोट घेतली, बाजार करायचा ना, बाजार तिच्याकडं. घरी वापरायला वेगळा चपला, बाजारात जायला रंगीत चांगला छान वेलवेटचा ब्लाऊज घातला, कसा 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 तोंड धुवून काढलं साबणाने. त्याच्यानंतर ते पोथ्यारा लावला. पोथ्यारा म्हणजे आपलं ते बुईशेरा म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात बघा त्याला. 10-15 टिपकं लावायचं, फेरायला लावली, आणि त्याच्यावर पॉंड छानायची. झाली बाई फ्रेश. विचारलं की तो रंगीत ब्लाऊज, पाठानं अख्खं मोकळं मागं, बीबीच्या खाली 4 बोटं साडणी असायची, ओके रिपोर्ट. चालल्या बाजारला. असते जोडीदारीने एखादी. हा जोडीदार बी बऱ्याच जरा साकटच असतात. हा म्हणजे कुणी कोणाला नावं ठेवायचं नाही आणि चलून द्यायचं असं. हसत खिदळत मोकळ्या स्वभावाची बाई आली बाजारात आली. बाजार केल्यानंतर मोबाईलच्या दुकानात गेली याच्या. आता हा कोण आहे? साजन हिंगे, पोरगा रामदास हिंगेचा. ते मोबाईल दुकानात गेली. त्याला म्हणली कवर बदलायची. ती माझा गोठाळा नाही म्हणलं, म्हणजे माझ्या मोबाईलचा गोठाळा नाही काय, पण मला बाहेरचं जे कवर आहे ते कवर मला बदलायचे. बरं म्हणले कवर बदलायचे का? ठीक आहे घेतलं. हसून बिसून मस्त त्याच्यासंग मी उगत म्हणली शेतीचा धंदा करते, तुमच्यासारखं दुकान टाकते पुढं इथं. हा, याला म्हणतात स्वभावातला सैलपणा, डिल्लेपणा. ह्या गोष्टींच्या पॉईंटवर लक्ष द्या तुम्ही. एखाद्या माणसाला बोलतं जर करायचं असेल तर एखाद्या माणसाची चर्चा घडून आणली जाते. तुम्हाला जे ते आता मोबाईलचं कवर किती रुपयाला आहे? 60 रुपयाला आहे, 50 रुपयाला, काय ठीक आहे, टाकला निघाले, विषय संपला का नाही. पण ही बाकीचं काय रान हाणायचं या बाईनी. ती बाई जरा बुलकी होती स्वभावाची. ह्या साजन हिंगेचं लक्ष तिच्याकडे आकर्षित झालं. आता साजन हिंगे म्हणजे थोडं तुंबलेलाच गडी. आता ते लग्न नाही काय नाही, त्याच्यामध्ये हे आगीत पेट्रोल वाचायला मोबाईल आहेत. इकडे कोण निवांत असल्या की काही चांगलं बघता बघता घापकून जायचं की अश्लील व्हिडिओ बघायचे, समाधान. पण मानवी मन असं आहे की हे बाबा आपल्याला प्रॅक्टिकल कुठं करायचं, मन आपल्याला डायरेक्ट नॅचरल पाहिजे, नॅचरल शिवाय माझ्या नाही म्हटलं. हा, ही इतकं. आणि काही यांना म्हणजे पुढं काय होणार याची म्हणजे अंदाज नसतो, कारण तेवढं नाहीच. शिव अंदाज फक्त लय उन्हाळं पावसाळं खाल्लेल्या आमच्यासारख्या माथरा डांगऱ्यांच्याकडं असतो की बाबा रेल्वेच्या 2 ज्या रूळ आहे आपला रेल्वेचा रूळ, ह्यो हजारो किलोमीटर लांब जाऊ द्या, ह्या देशातून त्या देशात जाऊ द्या, मला सांगा रेल्वेचा रूळ कधी एकमेकाला जुळला का? ते अंतर ठेवणं गरजेचं आहे. प्लस मायनस वायर करंट आहे, प्लस वरनी काय होत नाही, मायनसनी काय होत नाही, ह्या कधी एकमेकाला लागल्या का? काय होत नाही. तसं हे चांगलं आणि वाईट हे दोन एकत्र कधी येऊन द्यायचं नाही. चांगलं आहे ना, चांगल्याचा स्वीकार करायचा आणि वाईटाचा स्वीकार करायचा. एवढं आलं डोक्यात तिरलंय झालं. पाय लागली मोकळी डोकल्यापणाने बोलायला, दुकानच टाकते, तुम्हाला धंद्याला मारत देते, लई तुम्ही छापताय वाटतं, असं तसं. आता ही थोडं तसं बोलणं झाल्यावर बोलताना हा मला टाका ना, कमीत कमी माझा एक फायदा होईल. म्हणली काय होईल? तुमच्यासारखी सुंदर महिला माझ्या शेजाराला येईल. आता सुंदर हा शब्द येणे आपल्याला कसं असतं, दगड टाकला की ती शिताडं उडणारच आहे. मनाच्या ते शांत असलेल्या डोहामध्ये दगड पाडला होता, हे झालं होतं. ही थोडं झालं बा गरम. मग ती लगेच हसली आणि मग डोळा मारून बोलली. डोळा मारून म्हणजे आपलं बोलताना सहज डोळा मारताना असा चल का उसाच मधला डोळा नाही, आपलं डोळा मारून बोलली. बोलू द्या. ह्याचा इतका इफेक्ट ह्या पोराच्या बसला. म्हणला 60 रुपयाला कवर आहे, पण तुम्हाला 20 रुपये डिस्काउंट, तुम्ही फक्त 40च द्या आणि पैसे बाजाराला कमी पडले असेल तर पुढल्या बाजारी द्या, त्या निमित्ताने तुमची माझी भेट तरी होईल, गाठ तरी होईल. हसली ना बाई हसली की ह्याला तर वाटतं आईला जुंबलं का काय आपल्या आकड्याचं. हा म्हणला आता कसं गुळगुळीत करून आणायला पाहिजे मला, शिवटूनच विषय नाही काय जुळायचं. आपलं देव असं म्हणतात कवा दिन सांगता येत नाही, आणि जेव्हा देतो तेव्हा लाथा मारू देतो, तसं देतो का काय देव आपल्याला. आता एवढी देखणी बाई, याला हिरवं वाळलं कळायला पाहिजे होतं काय नेमका विषय.
याच्या वयापेक्षा ती 4 वर्षांनी मोठी होती, पोराची आई होती, सगळं होतं. पण कसं तर एखादी लहान मुलगी असली, 11-12ची मुलगी, तिला अजून लपून असते. तिला माहिती आहे लई डोकं लावायचं नाही, नाही तर मैं तेरे बच्चे की मामा नेलो असं म्हणायची पाळी येते. ती अजिबात पुढं लई दुरीला लागत नाही. पण ही मोकळ्या टाकल्या आहेत ना, ऑपरेशन झालेले यांचं लई अवघड तुम्हाला सांगतो. ही तिच्या मनात जर आलं ना की काय नाही, दत्ताच्या देवळात करत होते आरती, हां, नवरा गेला वरती आणि ठोकेकर आला खालती, असा खालती जर आणायचा ठेवला तर ती आणतीच बुवा असंही. तिने डोकं लावलं, म्हणले येते पुढल्या ह्याच्यावर आली. ह्याच्यातून आता फोन येत, तिचा फोन याचा फोन, नंबर बिंबर देवाणघेवाण झाली. मला बऱ्याच वेळ आला काय थंड वगैरे सांगू का, म्हणजे लय ऊन नाही. आता तुम्हाला माहिती एप्रिल महिन्यात ऊनच होतं. लगेच त्यांनी रस सांगितला, रसबीस घेतला. बेळ खायची का, मला मटकी बेळ 1 नंबर मिळते बाजारात, तिथं मिरच्या मस्त एकदम कांदा टाकून. अहो घ्यावं तुम्हाला तरी काय मिळतं खाटल्याच्या घरात, ते बोलण्याची स्टाईल असते. ती म्हणली मग आणा, मग काय होऊन द्या खर्च, हाय खर्च असं म्हणल्यावर आणली बेळ. विषय इथपर्यंत संपत नाही. फोनवर त्यांनी तिला प्रपोज केलं, तुम्ही मला लय आवडता. काही कारण नाही का म्हणायचं. ह्यो गेला तर आकडा टाकायला, पण त्याचा काय झालं, त्याचा कसा आकडा झाला बघू आपण आता. आवडता म्हणल्यावर ती बी तेवढे खुदकन हसली. म्हणली पिंक घालता का पिंक. म्हणले पिंक म्हणजे काय. अहो गुलाबी साडी म्हणला मला लय आवडते, येता गुलाबी साडी घालून येता का पुढल्या बाजारी. आणि एकट्याच्या कशाला ती मैत्रीण जोडीदार कशाला पाहिजे असं तसं. म्हणजे आता हे विषय चालला होता लफड्याकडं, हा विषय रंगारंग कार्यक्रमाकडे चालला होता बरं का. जुळलं ना. कुठं कार्यक्रम करावा, कार्यक्रम त्यांनी त्यांच्या दुकानातच आधी केला, पाठीमाग चालू झाला कार्यक्रम. आता ह्याला तर असं वाटलं ह्याला लोक जग आहे ना पैशापेक्षा बायांच्या मागं ह्याच्या मागं याच्यामुळे जास्त आहे बरं का. लोकांना लय लफडे आवडतात, हेच कारण आहे. बाईची जे म्हणला खतरनाक हॅट म्हणला, एवढी गरम बाई एवढी उष्ण बाई खतरनाक बाई म्हणला, हॅट नाथखोळा म्हणला. ह्याच्यामुळेच मला रामायण घडलं, ह्याच्यामुळे महाभारत घडलं. याला माहीतच नाही की रामायण महाभारत मिश्र एकंदरीत याचंच घडणार होतं. आता ह्यांचे संबंध जे चालू झाले हे काही दिवस, म्हणजे साधारण 1.5-2 महिन्यापर्यंत, म्हणजे कुणाला कळलं नाही, ध्यानात ठेवा. पण याला वाटतं की काय होतं, तिला वाटतं आता काय होतं. जसे ते जुने झाले त्यातला जो त्यांनी ते गांभीर्य पाहिजे किंवा त्यांनी लपून छपून जा विषय तो सैल झाला, ऑटोमॅटिक होतो. एक वेळ अशी आली की हा बादर साजन हिंगे हा तिच्या घरी जाऊन शॉट टाकून घरी ओके काय म्हणला 50-40 रुपयाचे तेल जळते मला, 8 किलोमीटरचा विषय. तिकडून फोन आला ना, तिथून ही सिच्युएशन सगळ्यात भयानक. दिवसा म्हणून नकाराचं फक्त ती काय टाईम असा शोधायची, घरी कुणीच नाही बा. मग जातं कोणी कुठं का घरी माणसं बाहेर जातात, म्हातारे बाहेर असतात. ही कधी डबडं भरून उसात जाती, काही लाख लपडी यांना सांगावं लागत नाही कुठं काय करायचं, कधी कुठली जागा योग्य आहे, सुरक्षित आहे. हे कार्यक्रम झाला, तिच्या घरातसुद्धा कार्यक्रम व्हायला लागले 12-1 दुपारच्या टायमाला. आता एक दिवस 13 एप्रिल रोजी ते कार्यक्रम त्यांचा रंगारंग चालू होता. चालू असताना घरावर थाप पडली. आता हे दुपारची कधी झोपायची सवय होती त्या सुजाताबाईला. थाप पडली ना आवाजच आला. तर आवाज सुभाष पावले संजय पावले 2 जण होते. आणि ही नुसती मोकारी नव्हती आली, त्यांना हा विषय आधी कळला होता थोडा, कारण तिथून 100-200 फुटावर याची स्प्लेंडर लावलेली असायची, मग चलत यायचा. स्प्लेंडर बघितली, म्हणले आता ओके कार्यक्रम. घरचे माणसांचं आल्यात म्हणलं की तिने पाठकून त्याला म्हणली झालं बरं चटी पडलं बरं लवकर, थांबू नको, मी 2 मिनटात उघड. मग ती काय उठलं पळालं पाठीमागदारी. त्या पावलांचा आवाज यांनी ऐकला. हे मागून गेले काठ्या घेऊन गेले आणि त्यांना बेदम मारहाण केली त्या साजनला. दोघांनी झालं ते दिवस गेला. आता कॅनॉल थोडी जाडी झुडपं, आता पाठीमागं कसं जाडी झुडप पाडलेलं बांधाचं तसं ते असतं बऱ्याच ठिकाणी गाचपान. अख्खी रात्र गेली. हे सगळे जेवले खावले झोपले, सगळा का विषय. हा साजन काय घरी आला नाही. सकाळच्या पारीचं सगळीकडे बोबाटा. म्हणले
साजनचं मृतदेह डायरेक्ट बॉडी पडली या बघा. कराय गेला एक झालं एक. मारहाण डोकं किंवा तुमचं अवघड जाग्यावर लाथा ह्याच्यामुळं ते पोरगं खलास झालं होतं. आणि मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना होती. पोलीस टीम त्या ठिकाणी हजर झाली आणि त्यांनी बघितलं सिच्युएशन, कोणी मारहाण केली काय, म्हणजे मारहाणीच्या खुणा वगैरे त्यांच्या लई लोक देतात. पंचनामा सर कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. पोलिसांनी काही खबरे सोडले गावात. खबरे असतात पोलिसांचे आतून माहिती काढायला. सकाळी सोडलेल्या माणसांनी 4 वाजेपर्यंतच रिपोर्ट देऊन टाकला, 3 वाजेपर्यंतच पोलिसांना, की हे सुभाष पावले आणि संजय पावले ही दोघं जण आरोपी आहेत आणि ह्यांचं त्या बाईसंग लफडं होतं साजनचं त्यांच्या घरातल्या महिलेसंग. आणि मग ही याच्यामुळे हे कारण आहे बा, त्यांनी मारहाण केली त्यात ती खलास झाले बा. बरं उचल दोन्ही आरोपी त्यांनी अटक केली. आता मला सांगा ही मोकार दोन्हीचं बाई मेलं का राहिलं, मेलं का नाही, मग आपण काय करतोय काय नाही करतो हे पाहिजे ना. आता लोकांची मानसिकता अशी झाली, लोक लय कायद्यासुद्धा डिफेंड राहत नाही. त्यांचा घरचाच कायदा कशाचा, दांडक्याचा, लाकडाचा, गजाचा, चाकूचा खलास करून टाकते. आणि बऱ्याच गोष्टी तर अशा एखाद्या घरातली स्त्री म्हणजे त्या घराची इज्जत असते, ही लोकांना पोरांना कळत नाही. तुम्ही एखाद्याच्या इज्जतीवर हात घालताय आणि इज्जतीवर जर हात घालत असताना कोण गप्प बसाय बसले, कोणी गप्प बसत नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी कार्यक्रम राबवला. आता पोलिसांनी PM रिपोर्टनुसार सगळं त्यांना आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, त्याबद्दल वाद नाही. योग्य पुरावे सादर करून म्हणजे केस बांधली जाईल आणि केस कोर्टात जाईल. ध्यानात ठेवा, काय होईल ते भविष्यात होईल. पण एक होतकरू मुलगा ज्याचं एम असायला पाहिजे. त्यामुळं म्हणलं की वाईटाकडं तुम्ही लगेच जाताय, तुम्हाला उचकाटून द्यायला मोबाईल आहे, मोबाईलच्या नादी लागू नका, उचकाटू नका. जगा कसं, मी म्हणत नाही तुम्हाला मोबाईल असलेलं बघायची, बघा तुम्ही, तसा विषय नाही. पण साऱ्या रंगात रंगून रंग माझा वेगळा ठेवा. रंग कुठला ठेवायचा, अध्यात्माशी कनेक्ट असा रंग ठेवायचा. जीवन जगताल कमीत कमी. ह्या लफड्या दफड्याच्या मागं. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट की आपण म्हणतो ना की बाबा दारुडे लिव्हर फुटून मेले 12 जागेवे, हे पोरगा तोंड असून गेला, बाई जागेवे. रामकृष्ण हरी.